ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी तसेच अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे। त्याला पाठिंबा म्हणून ओबीसी बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने विभागीय समाज कल्याण भवनासमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे 72 वसतिगृह राज्य शासनाने मंजूर केले आहे। त्यानुसार अमरावती जिल्ह्यात सोयी सुविधा उपलब्ध करून ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात यावे या मागणीसाठी तथा अंतरवाली सराटी येथे ओबीसी बहुजन भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे। यात बाळासाहेब बटुडे, ॲडव्होकेट मंगेश ससाने, संतोष विरकर, शरद राठोड, प्राध्यापक विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने या 6 योद्ध्यांचे आमरण उपोषण सुरू आहे। याची दखल राज्य शासनाने व प्रशासनाने घेतली नाही तर परिणामी ओबीसीच्या भावना तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य ओबीसी बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले। जनसमर्थन न्यूज अमरावती। आणि आमच्याकडे यवतमाळला सुद्धा याचं आंदोलन झालं। 36 जिल्ह्यामध्ये 100 विद्यार्थी आणि 100 विद्यार्थिनी असे 72 हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, एक मुलींसाठी आणि एक मुलांसाठी असा शासनाने अनेक वर्षापासून आम्हाला दिलेला एक प्रकारचा लतिफा आहे। परंतु तो कुठला अजूनही जमत नाही। फडणवीस आले आणि फडणवीस गेले आणि त्यानंतर नवीन शिंदे सरकार आलं, परंतु ते आम्हाला भूलतापा देत आहे। सध्या आमचा रिटा लागून असल्यामुळे आम्ही गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा इत्यादी ठिकाणी हॉस्टेल सुरू झालेले आहेत। यवतमाळला सुद्धा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं। तर कालच मला यवतमाळचं पत्र मिळालं की यवतमाळमध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये सुरू होईल। तिथल्या हॉस्टेलची सगळ्या जागा वगैरे ठरलेल्या आहेत, परंतु अजूनसुद्धा हॉस्टेल सुरू झालेले नाही। मुलांच्या ॲडमिशन झालेल्या आहेत, मुलींच्या ॲडमिशन झालेल्या आहेत, त्यांना खोल्या कराव्या लागतात, त्यांना पैसे भरावे लागतात, त्यांच्याकडे पैसे नाही। त्यामुळे ह्या लेकरांचे वांदे आहेत, त्या शिक्षणापासून यामुळे वंचित होऊ शकतात। म्हणून शासनाला जर हे काम करायचं आहे तर ते त्वरित करावं। महायुतीच्या मार्फत करा, राज्य शासनाच्या माध्यमातून करा, आमचं काहीच म्हणणं नाही, परंतु हे लवकरात लवकर सुरू करावे। जर या महिन्याच्या अखेरपर्यंत जर हे होत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांना देतो आहे। शासनानं या अनुषंगानं जागृत राहावं आणि याची काळजी घ्यावी, अन्यथा संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल याची त्यांनी नोंद घ्यावी। जय ओबीसी। जय। मी प्रवीण पेटकर, जिल्हाध्यक्ष ओबीसी बहुजन आघाडी अमरावती। आज अमरावती महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये 72 वसतिगृह मंजूर केले। त्यापैकी अमरावती जिल्ह्यातलं वसतिगृह एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी गेल्या सत्र सुरू झालं 3 महिन्यापासून अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही। या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी ओबीसी बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात आज या इतर मागासवर्गीय समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसीय आयोजित केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये आमचा ओबीसी बांधव, ओबीसी विद्यार्थी सर्व सामील झालेले आहेत आणि या धरणे आंदोलनातून आम्ही या शासनाला इशारा देऊ इच्छितो की येत्या 5 दिवसामध्ये हे वसतिगृह सुरू झाले पाहिजे, अन्यथा याच कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत। त्याकरता ही संपूर्ण एक दिवसीय आंदोलन आज आम्ही इशारा आंदोलन म्हणून या कार्यालयाला देत आहोत।